कोस्टल रोडच्या बोगद्यामध्ये कारला आग लागल्याची घटना घडलेली आहे। महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे आणि ज्या कारला आग लागलेली आहे ती दृश्य आपण सध्या स्क्रीनवर पाहतोय। कोस्टल रोड आहे आणि या कोस्टल रोडच्या बोगद्यामध्ये कारला आग लागलेली आहे। ही आग कशी लागली हे अद्यापही स्पष्ट नाही, कारण समोर आलेलं नाही। मात्र कोस्टल रोडमध्ये या बोगद्यामध्ये कारला आग लागल्याचं पाहायला मिळतंय। कोस्टल रोडच्या बोगद्यामध्ये कारला आग लागलेली आहे आणि तीच ही दृश्य आपण पाहतोय। ही आग का लागली हे कारण अजूनही समोर आलेलं नाही, कारण अस्पष्ट आहे। मात्र बऱ्याच गाड्या तिथनं येत जात होत्या। कोस्टल रोडला आग लागलेली आहे। काही प्रवासी गाड्यांमधनं बाहेर उतरलेले पाहायला मिळत आहेत आणि ही दृश्य सध्या आपण स्क्रीनवर पाहतोय। कारला आग लागल्याची ही आग का लागली हे अजूनही स्पष्ट नाही। मात्र कोस्टल रोड बोगद्यामध्ये कारला आग लागल्याचं कळतंय आणि याच बोगद्यामध्ये मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट सुद्धा पसरलेले आहेत। दृश्य आपण पाहू शकतोय। आणखी एक अपडेट आहे, ज्यावेळी ही कारला आग लागलेली होती त्यावेळी बोगद्यामध्ये पूर्ण ट्रॅफिक जॅम होता, वाहतूक कोंडी झालेली होती आणि ही वाहतूक कोंडी हटवली गेली आणि त्यानंतरची ही दृश्य आपण पाहतोय। मात्र धुराचे लोट बरेच बोगद्यामध्ये पाहायला मिळत आहेत। बर्निंग कारचा थरार कोस्टलच्या बोगद्यामध्ये पाहायला मिळतोय। 4 चाकी गाडीला आग लागलेली आहे आणि आगीच्या भक्षस्थानी गाडी पूर्णपणे जळून खाक झाल्याचं कळतंय। कोस्टल रोडच्या बोगद्यामध्ये गाडीनं अचानक पेट घेतलेला आहे आणि ही गाडी पूर्णपणे जळून खाक झालेली आहे। या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। खरं तर कोस्टल रोडच्या बोगद्यामध्ये आग का लागली हे कारण अजूनही अस्पष्ट आहे। मात्र ज्यावेळी ही आग लागली होती त्यावेळी या बोगद्यामध्ये साधारणतः 1.5 ते 2 महिन्यांपूर्वी वरळीमध्ये सुद्धा अशाच प्रकारची घटना घडलेली होती। वरळीच्या बोगद्यामध्ये अशीच आग लागलेली होती। मात्र आता कोस्टल रोडच्या बोगद्यामध्ये ही जी कारला आग लागलेली होती, वाहतूक कोंडी बरीच झाली होती आणि ही आग लागून धुराचे लोट बरेच हवेमध्ये पाहायला मिळालेले होते आणि या संदर्भात आणखी ताजी माहिती घेऊयात। आमच्या प्रतिनिधी शिल्पा आपल्या सोबत आहेत। शिल्पा, कशामुळे ही आग लागलेली आहे आणि सद्यस्थिती सध्याची? कस्तुरी, आपण जर पाहिलं तर कोस्टल रोड जो आहे त्या कोस्टल रोडचा बोगदा आहे, त्या बोगद्यातच बर्निंग कारचा थरार पाहायला मिळतोय। अचानक या 4 चाकी गाडीला आग लागलेली आहे आणि आपण जर पाहिलं तर ही 4 चाकी गाडी जी आहे ती संपूर्ण गाडी आगीच्या भक्षस्थानी गेल्याची पाहायला मिळते। विशेष म्हणजे कोस्टल रोडच्या बोगद्यात अचानक गाडीने पेट घेतल्यामुळे इतर जी वाहनं होती त्या वाहन चालकांमध्ये देखील घबराटीचं वातावरण पाहायला मिळालं। मात्र सध्या आपण जर पाहिलं तर ही जी गाडी आहे ती जळून पूर्णपणे खाक झालेली आहे। नागरिकांमध्ये जे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं पाहायला मिळते, कारण कोस्टल रोडच्या बोगद्यामध्येच ह्या गाडीने गाडीला आग लागलेली आहे आणि त्यामुळे वाहतूक कोंडी देखील झालेली पाहायला मिळते। मात्र इतर ज्या 4 व्हीलर आहेत, ज्या गाड्या आहेत, ते वाहतूक कोंडी झालेली आहेत। जे वाहन चालक आहेत ते गाडी सोडून बाहेर पडताना पाहायला मिळतात। मात्र सध्या घटनास्थळी जर आपण पाहिलं तर पोलीस देखील पोहोचलेले आहेत। गाडीची आग विझवण्याचा प्रयत्न अग्निशमन दलाचे जवान करत आहेत। मात्र जो हा कोस्टल रोडचा बोगदा आहे तिथे भीतीचं वातावरण सध्या पसरलेलं पाहायला मिळते, कारण कोंदट वातावरण आहे आणि जे वाहन चालक आहेत, इतर ज्या गाड्या आहेत त्या स्वतःच्या गाड्या सोडून वाहन चालक बोगद्याच्या बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळतात। मात्र 10 ते 15 मिनिटापासून आपण बघतोय ही कोस्टल रोडच्या बोगद्यामध्ये गाडी पूर्णपणे जळून खाक झालेली पाहायला मिळते। मात्र अजूनही गाडीची आग विझवण्यात यश आलेलं पाहायला मिळत नाही। मात्र मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी देखील झालेली आहे। कस्तुरी, शिल्पा, किती जण होती गाडीमध्ये काही कळू शकलेलं आहे का? अद्याप याची माहिती समोर आलेली नाही। मात्र गाडीने अचानक पेट घेतल्यामुळे गाडीतले जे नागरिक प्रवासी होते ते बाहेर पडलेले आहेत। मात्र या संदर्भात कुठली माहिती आली नाही का कुणाला जखमी किंवा काही विचित्र प्रकार घडलाय का? मात्र आता सध्या जर आपण पाहिलं तर गाडीने पूर्णपणे पेट घेतलेला आहे, गाडी पूर्णपणे आगीच्या भक्षस्थानी गेलेली आहे। मात्र जो ड्रायव्हर होता तो सुरक्षित असल्याची सध्या माहिती मिळते। मात्र या गाडीमध्ये अजून कोणी होतं का किंवा काही साहित्य वाहून नेलं जात होतं का ही देखील माहिती आलेली नाही। मात्र अचानक या गाडीने पेट घेतला असल्याची ड्रायव्हरकडून माहिती येत आहे। कस्तुरी, अगदी तर
आपण पाहतोय की या कोस्टल रोडच्या बोगद्यामध्ये कारला आग लागलेली आहे। शिल्पा, काही वेळ थांबवते, पुन्हा एकदा तुमच्याकडे ते सांगते मी एकदा काय झालं। बोगद्यामध्ये मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट पसरलेले आहेत आणि आमच्या प्रतिनिधी शिल्पा आपल्यापर्यंत सगळी ताजी माहिती पोहोचवतायत। सध्या आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत आणि ज्यावेळी ही आग लागलेली होती त्यावेळी त्या ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली होती। कोस्टल रोडच्या बोगद्यामध्ये ही आग लागलेली आहे, जी आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय। आणि जेव्हा ही आग लागली, मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट सुद्धा पाहायला मिळालेले होते। कोस्टल रोडच्या बोगद्यामध्ये बर्निंग कारचा थरार पाहायला मिळतोय आणि त्यामुळे परिणामी मग नरिमन पॉइंटवरून येणारी वाहतूक बंद झालेली आहे। मुंबईतल्या कोस्टल रोडच्या बोगद्यामध्ये ही आग लागलेली आहे। शिल्पा, जसं तुम्ही मगाशी म्हणालात की पोलीस सध्या तिथे उपस्थित आहेत, अग्निशमन दलाच्या किती गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत, आग विझवण्याचे प्रयत्न कसे सुरू आहेत? कस्तुरी, आपण जर पाहिलं तर अचानक ह्या गाडीने पेट घेतलेला आहे। कोस्टल रोडचा जो बोगदा होता त्या बोगद्यातून ही गाडी बाहेर पडत होती। नरिमन पॉइंटच्या दिशेने ही गाडी जात असल्याची माहिती मिळते, मात्र अचानक पेट घेतल्यामुळे ड्रायव्हर होता तो तातडीने गाडीच्या बाहेर पडला। मात्र सध्या घटनास्थळी जर आपण पाहिलं तर अग्निशमन दलाची एक गाडी ही घटनास्थळी पोहोचलेली आहे। आग विझवण्याचा प्रयत्न सुरू आहे, मात्र धुराचे लोट आपण पाहिले तर प्रचंड धुराचे लोट पाहायला मिळतात। जी वाहतूक कोंडी आहे ती देखील झालेली पाहायला मिळते। मात्र जे वाहन चालक आहेत, इतर वाहनांमध्ये असलेले नागरिक जे आहेत त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे, कारण हा जो बोगदा आहे तो 5 ते 7 मिनिटाचा बोगदा आहे आणि या बोगद्यामध्ये विशेष म्हणजे पाहायला गेलं तर सध्या प्रचंड वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते। या गाडीने अचानक पेट घेतल्यामुळे ही वाहतूक कोंडी झालेली आहे। मात्र अग्निशमन दलाचे जवान देखील घटनास्थळी दाखल आहेत। आग विझवण्याचा पूर्णपणे शर्थीचा प्रयत्न सुरू आहे। विशेष म्हणजे कोस्टल वर जे पोलीस असतात ते पोलीस देखील घटनास्थळी पोहोचलेले आहेत। आजूबाजूला ज्या पोलीस चौकी आहेत तिथले देखील पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झालेले आहेत। नागरिकांना आव्हान केले जाते, प्रवाशांना देखील, की कुणी घाबरू नका, गाड्या सोडून बाहेर जाऊ नका। मात्र प्रत्येक प्रवासी जो आहे किंवा नागरिक जो आहे कोस्टल रोडने प्रवास करणारा, त्यांच्या मनामध्ये एकच भीती पसरलेली आहे, कारण कोस्टल रोडचा जो हा बोगदा आहे त्या बोगद्यामध्ये हा बर्निंग कारचा थरार पाहायला मिळतोय, धुराचे लोट पाहायला मिळत आहेत आणि जी ट्रॅफिक वाहतूक कोंडी झालेली आहे त्या प्रत्येक वाहन चालकाला ट्रॅफिक पोलिसांकडून किंवा इतर जे पोलीस आहेत त्यांच्याकडून आव्हान केलं जाते की घाबरू नका, गाडी सोडून बाहेर पडू नका। मात्र आपण जर आता सध्याचं हे दृश्य पाहिलं तर हा आगीचा थरार पाहता प्रत्येक नागरिक असेल, इतर जे वाहन चालक आहेत त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून गाडी जाग्यावर सोडून नागरिक बाहेर पडताना पाहायला मिळतात कोस्टल रोडच्या। कस्तुरी, शिल्पा, असं कळतंय की नरिमन पॉइंटवरून येणारी वाहतूक बंद केली गेलेली आहे, मग पर्यायी मार्ग कोणता दिला आहे वाहतुकीसाठी गाड्यांना? आपण जर पाहिलं तर कोस्टल रोडच्या बोगद्यामध्ये ह्या गाडीचा बर्निंग कारचा थरार पाहायला मिळतोय आणि त्याचमुळे ही वाहतूक कोंडी झालेली आहे। नरिमन पॉइंट वरून येणारी जी वाहतूक आहे तिला पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिलेला आहे। कारला आग लागल्यामुळे जो कोस्टल रोडचा एक साईडचा रस्ता आहे तो पूर्णपणे बंद केलेला आहे दादरच्या दिशेने जाणारा। मात्र ही आग काही क्षणांमध्ये विझवण्यात अग्निशमन दलाला यश येणार असल्याची माहिती समोर येते, कारण कारला पूर्णपणे आग लागलेली आहे। कार आगीच्या भक्ष्यस्थानी गेलेली पाहायला मिळते। कुठलाही घटना इतर घडू नयेत यासाठी जी वाहतूक आहे ती शिल्पा, सध्याची काय परिस्थिती आहे? अग्निशमन दलाच्या गाड्या जिथे दाखल झालेल्या आहेत आणि आग विझवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू होतं, आता सध्या आग विझलेली आहे का? कस्तुरी, आपण जर पाहिलं तर आग विझलेली नाहीये। अग्निशमन दलाचे जवान हे घटनास्थळी आहे, आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत। आग विझली नसली तरी आग विझवण्याचा प्रयत्न सुरू आहे। नागरिकांना, प्रवाशांना आव्हान केलं गेलेलं आहे की घाबरू नका, गाड्या सोडून जाऊ नका। मात्र प्रत्येक प्रवासी असतील, ड्रायव्हर असतील, नागरिक जे आहेत कोस्टल रोडने प्रवास करणारे, प्रत्येकाच्या मनामध्ये भीती पसरलेली आहे। कोस्टल रोडमध्ये आता सध्या आपल्याला धुराचे लोट पाहायला मिळतात आणि अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत। कस्तुरी, शिल्पा, आग जेव्हा लागली, बोगद्यातल्या सगळ्या गाड्या सोडून असेच सगळे जे प्रवासी होते ते पळून गेले, काही अंदाजे बोगद्यामध्ये साधारण किती गाड्या असतील आता सध्या? कस्तुरी, आपण जर पाहिलं तर हा कोस्टल रोडचा बोगदा आहे। दादरवरून येणारी जी पूर्ण वाहतूक आहे ती कोस्टल रोडने येते, कारण हा कोस्टल दादर। शिल्पा, विनंती, थोडंसं थांबवते, आपल्यासोबत माजी महापौर किशोरी पेडणेकरजी जोडल्या गेलेल्या आहेत। किशोरीताई, नमस्कार। एक मुंबईमधल्या कोस्टल रोडच्या बोगद्यामध्ये कारला आग लागल्याचं कळतंय, बरेच धुराचे लोट उठलेले आहेत, आपल्यापर्यंत या संदर्भात काही माहिती पोहोचली आहे की एका कारला आग लागली म्हणून? आणि एकतर कोस्टलच्या आतमध्ये गेल्यानंतर ते आपण पुन्हा असं वळू शकत नाही, म्हणजे दोन्ही वे चालू राहतात, इन आणि आउट। अशा वेळेला खूपच ते रिस्की आहे
आणि म्हणजे आता गाड्यांना आग लागण्याचे प्रकार तर परत वाढतच चालले. आणि नक्की काय झालंय ते अजूनही पूर्ण माहिती नाही मिळाली आणि हे प्रकार वाढताय. आणि आता तर काय एवढा फार उन्हाळा पण नाहीये. मी कल्पना नाही काय आहे. ताई, 2 दृश्य आपण दाखवतोय आपल्या प्रेक्षकांना. जी वाहतूक कोंडी झालेली आहे त्या ठिकाणी त्याची, कारण की जेव्हा ही आग लागली तेव्हा सगळे जे प्रवासी होते ते गाड्यांमधनं उतरून असे सैरावैरा पळताना पाहायला मिळत आहेत. हो, कारण प्रत्येकाला जीव महत्वाचा आणि एकदा एक गाडी अडकली तर सगळं पाठचं ट्रॅफिक राहणारच. त्यामुळे नेमकं आता असं काही घडलं तर त्याच्यावर काय असायला पाहिजे उपाययोजना, आता ह्याच्यावर पण आता विचार करावा लागेल. किशोरीताई, यापूर्वी सुद्धा 2 महिन्या अगोदर मे बी वरळीमध्ये अशीच एक आग लागली होती बोगद्यामध्ये आणि मला असं वाटतं सप्टेंबरमध्ये सुद्धा अशीच घटना घडली होती. वारंवार घटना घडतात. म्हणजे मुळामध्ये गाड्यांच्या आगीचे प्रकार हे वाढायला लागलेत. मग आपण एकतर ती इलेक्ट्रिक होती का, डिझेल पेट्रोलची आहे का, मग डिझेल पेट्रोल मध्ये काय आता जे बदल करतायत ते कारणीभूत होत आहेत का, हे सगळे टेक्निकल प्रॉब्लेम आहेत जास्त. ते त्याचा विचार करावा लागेल. किशोरीताई, धन्यवाद दिलेल्या सगळ्या प्रतिक्रियेसाठी. माजी महापौर किशोरी पेडणेकर आपल्याशी संवाद साधत होत्या, त्यांची प्रतिक्रिया घेतली आणि यानंतर गणेश खंडकर सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, भाजप नेते. गणेश साहेब, नमस्कार. नरिमन पॉईंटवरून जी वाहतूक आहे ती थांबवली गेली कारण की मुंबईच्या कोस्टल रोडच्या बोगद्यामध्ये कारला आग लागलेली आहे. आपल्यापर्यंत काही माहिती आहे? नक्कीच मला ही माहिती कळल्यानंतर मी अग्निशमन अधिकाऱ्यांशी बोललो. त्या ठिकाणी पोहोचायला थोडीशी अडचण होती कारण ट्रॅफिक जाम झालेलं होतं. परंतु विरुद्ध दिशेने फायर ब्रिगेडच्या गाड्या या आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहेत आणि मला असं वाटतं ते आता एव्हाना पोहोचल्या सुद्धा असतील. याची पूर्ण माहिती घेतली, अधिकाऱ्यांची चर्चा केली. परिस्थिती नियंत्रणात आहे, तशी काही अडचण अजून आलेली नाही. पण एक गोष्ट मात्र माझ्या जी आज लक्षात आली ती नक्की सांगेन की अशी ज्या वेळेला टनेलमध्ये वगैरे जेव्हा घटना होईल तेव्हा त्याच्या सुरुवातीच्या पॉइंटलाच ही ट्रॅफिक डायव्हर्ट करण्याची किंवा अडवण्याची व्यवस्था यापुढे आपल्याला करावी लागेल. कारण होते असं की ट्रॅफिक त्या ठिकाणी जाम झालं कारण मागून येणाऱ्या गाड्यांना ती माहिती मिळेपर्यंत वेळ निघून जाते. तर यापुढे ही काळजी आपण घेतली पाहिजे. परंतु परिस्थिती आता नियंत्रणात आहे. कदाचित आता गाडीला लागलेल्या आगीपर्यंत अग्निशमन यंत्रणा पोहोचली देखील असेल. हो, अशी अपडेट आहे आपल्याकडे की आग विझवण्याचे प्रयत्न सुरू होते. बऱ्यापैकी आग विझली आहे. मात्र या बोगद्यामध्ये गाड्यांची जी वाहतूक कोंडी आहे ती अजूनही आहे कारण की जेव्हा आग लागली सर तेव्हा सगळे प्रवासी सैरावैरा पळायला लागले. वाहतूक कोंडी अजूनही तशीच आहे बोगद्यामध्ये. आणि ही सर महत्त्वाचं म्हणजे ही तिसरी घटना आहे. यापूर्वी सुद्धा वरळीमध्ये आग लागली होती बोगद्यामध्ये. या अगोदर सुद्धा सप्टेंबरमध्ये अशीच आग लागली होती. तिसरी घटना. नाही, मी म्हणालो तसं की या बोगद्यामध्ये व्यवस्था आहेत अशी माझी माहिती आहे. परंतु आज जी घटना झाली ही आपल्याला दिशादर्शक घटना आहे असं आपण समजलं पाहिजे. यापुढे जेव्हा कधी अशी घटना घडेल त्यावेळेला त्या बोगद्याच्या सुरुवातीला असलेली ट्रॅफिक जर का आपण डायव्हर्ट केली तर बोगद्याच्या आतमध्ये गेलेल्या गाड्या ह्या तातडीने युटर्न घेऊन बाहेर येऊ शकतील. आपल्याला अग्निशमन यंत्रणा तातडीने तिथपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करता येईल. बघा, या ठिकाणी या बोगद्यामध्ये एक व्यवस्था अशी आहे, 2 लेन वाहतुकीसाठी आहेत आणि तिसरी लेन ही स्पेशली फक्त आणि फक्त इमर्जन्सी कारणासाठी रिझर्व ठेवलेली आहे. परंतु होते असं की त्या लेनवरनं जेव्हा वाहतूक होते त्यावेळेला आपल्या या अग्निशमन यंत्रणा, अँब्युलन्स किंवा पोलिसांना त्या घटनेपर्यंत पोहोचायला उशीर होतो. सर्वांनी जर का याचं पालन जर केलं तर मला वाटतं अशा घटनांमध्ये, आपत्कालीन स्थितीमध्ये त्या ठिकाणी पोहोचायला मदत होईल. पण आजची घटना ही दिशादर्शक आहे आणि यातून बोध घेऊन त्या ठिकाणी जी व्यवस्था आहे ती अधिक चांगली कशी करता येईल या दृष्टीने आपण प्रयत्न केला पाहिजे. अगदी सर, अशा प्रकारच्या घटना पुन्हा होऊ नयेत याची अपेक्षा करूया कारण की जीवावर बेतू शकतं कोणाच्या तरी. धन्यवाद सर, तुम्ही पुढारी न्यूजशी बोललात, संवाद साधलात त्याबद्दल. भाजपचे गटनेते गणेश खंडकर सर आपल्यासोबत जोडले गेलेले होते. ही दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय. मुंबईतल्या कोस्टल रोडच्या बोगद्यामधून नरिमन पॉईंटवर येणारी वाहतूक सध्या बंद केली गेली आहे.
त्याच्यामध्ये काहीतरी आग लागलेली वाटतं, कुठली तरी पेट घेतलाय. सगळ्या गाड्या आतमध्ये अडकलेल्या, लोक गाड्या सोडून पळत आहेत. कृपया करून पोलिसांनी लवकरात लवकर येण्याची कृपा करावी. कोस्टल रोड आतमध्ये, कोस्टल रोड पूर्ण जाम झालेला आतमध्ये, सगळ्या गाड्या अडकलेल्या आतमध्ये. कोस्टल रोड पोलिसांनी लवकरात लवकर येण्याची, कोस्टल रोड पूर्ण जाम झालेला आहे, पोलिसांनी लवकर येण्याची कृपा करावी. कोस्टल रोड अंडरग्राऊंड जो बनवलेला आहे त्याच्यामध्ये काहीतरी आग लागलेली वाटतं, कुठली तरी पेट घेतलाय. सगळ्या गाड्या आतमध्ये अडकलेल्या, लोक गाड्या सोडून पळत आहेत. कृपया करून पोलिसांनी लवकरात लवकर येण्याची कृपा करावी. कोस्टल रोड आतमध्ये, कोस्टल रोड पूर्ण जाम झालेला आतमध्ये, सगळ्या गाड्या अडकलेल्या आतमध्ये. कोस्टल रोड पोलिसांनी लवकरात लवकर येण्याची, कोस्टल रोड पूर्ण जाम झालेला आहे, पोलिसांनी लवकर येण्याची कृपा करावी. कोस्टल रोड अंडरग्राऊंड जो बनवलेला आहे त्याच्यामध्ये काहीतरी आग लागलेली वाटतं, कुठली तरी पेट घेतलाय. सगळ्या गाड्या आतमध्ये अडकलेल्या, लोक गाड्या सोडून पळत आहेत. कृपया करून पोलिसांनी लवकरात लवकर येण्याची कृपा करावी. कोस्टल रोड आतमध्ये, कोस्टल रोड पूर्ण जाम झालेला आतमध्ये, सगळ्या ज्या ठिकाणी ही आग लागलेली आहे कोस्टल रोडच्या बोगद्यामध्ये एका वाहन चालकाने घटनास्थळी हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि पोलिसांना लवकरात लवकर येण्याचं आवाहन करण्याचा हा व्हिडिओ आहे जो त्यांनी समाज माध्यमांवर व्हायरल केला. आणि त्यानंतर आता तुम्ही स्क्रीनवर सुद्धा त्यांचा व्हिडिओ पाहताय. ही दृश्य आपण पाहतोय मुंबईच्या कोस्टल रोडच्या बोगद्यावरून. त्या ठिकाणी अजूनही वाहतूक कोंडी अशीच पाहायला मिळते आणि जेव्हा ही आग लागली त्यावेळी चारचाकीमधून उतरून प्रत्येक व्यक्ती बाहेर पळताना पाहायला मिळतोय. आणि जो आपण व्हिडिओ काही क्षणांपूर्वी पाहिला, घटनास्थळी ती व्यक्ती उपस्थित होती, चारचाकी वाहन चालक होते, त्यांनी हा व्हिडिओ बनवला आणि पोलिसांना येण्याचं आवाहन केलं. ही पहिली दृश्य आहेत ती आपण पाहू शकतोय. एका कारला, चारचाकीला आग लागलेली होती आणि जशी आग लागली, जसं लोकांनी पाहिलं, नागरिकांनी पाहिलं, प्रवाशांनी पाहिलं, तेव्हा तसच्या तसे लोक गाड्या सोडून तिथनं पळायला लागले. ही दृश्य 2 आपण पाहतोय. पहिल्या दृश्यांमध्ये जेव्हा गाडीला आग लागली, या आगीचा थरार आपण पाहतोय. मात्र ही गाडीला आग का लागली हे कारण अजूनही अस्पष्ट आहे. आमच्या प्रतिनिधी शिल्पा यांनी दिलेल्या ताज्या माहितीनुसार ड्रायव्हर जे होते त्या गाडीचे ते सुखरूप आहेत आणि आणखी कोण होतं याचा अजूनही तपास लागलेला नाही. दुसरीकडे जे दृश्य पाहतोय, जेव्हा गाडीला आग लागली त्यानंतर जे प्रवासी आहेत, जे वाहन चालक आहेत, तिथल्या तिथे गाड्या सोडून पळालेले आहेत आणि गाड्या अजूनही तिथेच आहेत. बरीच वाहतूक कोंडी झालेली आहे. त्यानंतर जे वाहन चालक होते त्यांनी पोलिसांना आवाहन करण्यासाठी बनवलेला हा व्हिडिओ. अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुद्धा सुरू होते. मात्र अशा प्रकारची ही तिसरी घटना आपण पाहतो. यापूर्वी आपण माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याशी सुद्धा संवाद साधण्याचा प्रयत्न केला, त्यांची प्रतिक्रिया घेतली. त्यानंतर भाजपचे गटनेते गणेश कणकर यांची सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र अशा घटना पुन्हा होणार नाहीत अशी सुद्धा प्रतिक्रिया त्यांनी आपल्या पुढारी न्यूजला दिलेली आहे. सध्या ही आग नियंत्रणामध्ये आहे अशी माहिती त्यांनी दिलेली आहे ताजी. मात्र परिणामी नरिमन पॉईंटवरून जी वाहतूक येणार होती ती वाहतूक बंद केलेली आहे अशी ताजी माहिती मिळते. मुंबईतल्या कोस्टल रोडच्या बोगद्यामध्ये कारला ही आग लागलेली आहे आणि बोगद्यामध्ये मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट पसरले. ज्यावेळी या गाडीला आग लागली त्यावेळी तिथल्या तिथे सगळ्या गाड्या सोडून प्रवासी जे आहेत ते तिथनं पळालेले आहेत सैरावेरा. ती सुद्धा दृश्य आपण सध्या स्क्रीनवर पाहतोय आणि ही आग सध्या नियंत्रणामध्ये आहे अशी माहिती सुद्धा समोर येते. नरिमन पॉईंटवरून येणारी वाहतूक बंद केली गेलेली आहे. आग लागताच बोगद्यातील सगळ्या गाड्या सोडून प्रवासी पळालेले आहेत. काही क्षणांपूर्वी आपण आणखी एक व्हिडिओ पाहिला. वाहन चालक आहेत, एका व्यक्तीनं हा व्हिडिओ बनवला आणि पोलिसांना लवकरात लवकर येण्याचं आवाहन केलं. हा जो गाडीचा थरार आपण पाहतोय कोस्टल रोडचा बोगदा आहे हा आणि या बोगद्यामध्ये ही आग लागलेली आहे गाडीला. या संदर्भात ताजी माहिती घेऊया. तुमचे प्रतिनिधी नंदकिशोर आपल्यासोबत आहेत. नंदकिशोर, तुम्ही घटनास्थळी आहात का? सद्यस्थितीचे ताजे अपडेट्स हवेत.
नंदकिशोर यांच्याशी आपण जोडण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करूया, त्यांच्याकडनं ताजे अपडेट घेण्याचा प्रयत्न करूया. मात्र नरिमन पॉईंटवरून जी वाहतूक आहे ती वळवली गेलेली आहे. मुंबईतल्या कोस्टल रोडच्या बोगद्यामध्ये एका कारला भीषण आग लागली. या आगीमध्ये ही गाडी पूर्णपणे जळालेली आहे. आणि पुन्हा एकदा ताजे अपडेट घेण्यासाठी आपण जाऊयात. आमचे प्रतिनिधी नंदकिशोर आपल्यासोबत आहेत. नंदकिशोर, जे हा संपूर्ण बोगदा आहे समोरच्या आपण दृश्य बघतोय त्या आतमध्ये जर संपूर्ण पाहायला गेलं तर कडेच्या ब्लॉक मध्ये खरं तर संपूर्ण जी आहे ही आग लागलेली आहे. संपूर्ण थरार जो आहे तो सुरू आहे. मात्र अजून सुद्धा आग जे आहे ते विझवायचं काम जे आहे ते सुरू आहे. मात्र हा संपूर्ण जो ब्लॉक आहे तो आता पोलिसांकडून खाली करण्यात आलेला आहे. ते एका साईडहून जी खरं तर जी आतमध्ये वाहतूक होती ती वाहतूक जी आहे ती सुरळीत करण्याचं काम जे आहे ते पोलीस करताना आपल्याला पाहायला मिळतात. मात्र दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर जी वाहतूक म्हणजे वरळीवरून जी नरिमन पॉइंटला येते त्या बोगद्यामध्ये खरं तर ही संपूर्ण आग लागलेली आहे. ती आग इतक्या मोठ्या पद्धतीची होती त्याचा धूर जो आहे तो संपूर्ण ब्लॉक मध्ये आतमध्ये शिरत असताना आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे आजूबाजूला त्रास झालेला आहे. सफोकेशन आपण बघतो की आतमध्ये संपूर्ण बोधगायने जवळपास 4 ते 5 किलोमीटरच्या बोधगा इतपत संपूर्ण जो धुराचे लोट आहे ते आतमध्ये गेलेले आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर ज्या नरिमन पॉइंटला जी वाहतूक जाते त्या बोधग्यात तर धूर आहेच, मात्र त्याच्या अजूनचा जो बोधगा आहे म्हणजे नरिमन पॉइंट वरून वरळीकडे जातो त्या बोधग्यात सुद्धा मोठ्या पद्धतीने जे आहे तो धूर आलेला आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे संपूर्ण जी वाहतूक आहे ती आपल्याला पाहायला मिळतात. आतमधली जी वाहतूक आहे ती खरं तर बंद करण्याचं जे बंद केलेली जे आहे ते पाहायला मिळतात. संपूर्ण वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. पोलीस खरं तर बंदोबस्त दोन्ही साईडला वाढवण्यात आलेले आहेत. दोन्ही साईडची वाहतूक जी आहे ती सध्या बंद केलेली आहे. मात्र आतील जे आहे ते काही जणांना सफोकेशनचा त्रास आहे तो सुरू होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. समोर जर आपण ते रस्ता मोकळा आहे मात्र धुराचे जे लोक ते सध्या खरं तर संपूर्ण आतमध्ये बोगद्या. नंदकिशोर, तुमचा आवाज व्यवस्थित येत नाही. मला सांगा, जी गाडी जळून खाक झालेली आहे काही जीवितहानी झाल्याचं कळतंय का? सध्या श्रद्धा तसा ऑफिशियल कोणताही माहिती जी आहे ती समोर आलेली नाही. मात्र गाडीचा थरार जो आहे तो मोठ्या पद्धतीने झालेला आपल्याला पाहायला मिळते. खरं तर त्या संदर्भात चौकशी जी आहे ती केली जाईल. गाडीला आग कशी लागली हे संपूर्ण खरं तर पाहिलं जाईल. मात्र त्यामध्ये आतमध्ये कोण होतं का, त्यांना बचाव कार्य केलं का या संदर्भात अजून देखील स्पष्टता जी आहे ती पोलिसांकडून किंवा वाहतूक विभागाकडून देण्यात आलेली नाही. मात्र ज्या आतमध्ये लोक होती ते सध्या म्हणजे त्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे की स्वतः बाहेर काढले याबद्दल थोडाच वेळ येईल. मात्र सध्या जर पाहायला गेलं तर संपूर्ण जी कार होती विझवण्याचं काम जे आहे ते अग्निशमन दलामार्फत करण्यात येत असलेलं आपल्याला पाहायला मिळतात. आणि मुंबई पोलीस जे आहेत ते मोठ्या पद्धतीने या संपूर्ण विभागात जे आहेत ते थांबलेले आपल्याला पाहायला मिळतात. वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते या संपूर्ण परिसरात आलेले सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. मात्र दोन्ही सध्या वाहतूक जी आहे ती बंद करण्यात आलेली आहे. आतमध्ये काही जे आहे ते सफोकेशनचा त्रास असल्यामुळे किंवा धुराचा काही जी नंदकिशोर, सध्या नरिमन पॉइंट वरून येणारी वाहतूक बंद आहे. मात्र ही वाहतूक कधी सुरळीत होते असे ताजे अपडेट घेत राहू. धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी. तर कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे. ताजी अपडेट, चर्चगेटला जाणाऱ्या मार्गामध्ये आग लागली होती आणि बोगद्यामध्ये 3 किलोमीटरमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निरोधक यंत्रणा कुचकामी पडल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईतल्या कोस्टल रोडच्या बोगद्यामध्ये सुद्धा कारला आग लागली. कर मदत कर दुसऱ्या मदत करता. आणि या संदर्भात आपण बोलूयात निलेश गोसावींसोबत. ते घटनास्थळी तिथे उपस्थित होते. निलेशजी नमस्कार. ज्यावेळी आग लागल्याचं तुम्ही पाहिलं, काय परिस्थिती पाहिली एकूणच तुम्ही त्या ठिकाणी? परिस्थिती अशी होती की आम्ही कोस्टल रोडनी गेट ऑफ इंडियाच्या दिशेला चाललो होतो. तर पुढे मोठ्या प्रमाणात आग लागली होती. तर सर्व गाड्या थांबल्या होत्या. सर्व धूर झाला होता. लोक घाबरले आणि लोक सांगायला लागले की गाड्या विरुद्ध दिशेने काढा. लोकांना काय समजतच नव्हतं. आतमध्ये एक तर गरम इतकं होत होतं, लोक गाड्या सोडून पळत होते. तुमच्यासोबत कोण कोण होतं आणि जेव्हा आग लागली, आता सध्या तुम्ही सुखरूप आहात ना? तुमच्यासोबत कोण कोण होतं तिथे जे सगळे आहेत? सुखरूप आहोत. माझ्यासोबत 4-5 लोक आमच्या गाडीमध्ये होते. ते लोक सगळे सुखरूप आहेत. आणि बाकीचे जे लोक ते घाबरल्यामुळे लोक नुसते इकडे तिकडे पळत होते. गाड्या फिरपणे आतमध्ये मागून पण गाड्या होत्या आणि पुढून पण गाड्या होत्या. लोकांना काय समजत नव्हती नेमकी होत आहे काय करून. आणि आतमध्ये कुठेही युटर्न नसल्यामुळे ते हेल्पलाईन नंबरही कुठे चालू नव्हते. त्याच्यामुळे लोक घाबरले आणि आतमध्ये इतकं गरम इतकं होत होतं
ती एक तर ते ऑक्सिजन कमी पडत होतं काय माहित नाही, सगळ्या गाड्या चालू असल्यामुळे त्या गाड्याचं ऍक्सिलेटरचं धूर आणि ती गरमी त्याच्यामुळे लोक परेशान झाले. आणि आगीचं नियंत्रण इतकं मोठं होतं की ना पुढे जाऊ शकत होतं का ना मागे जाऊ शकत होतं. पण थोड्या वेळाने पोलीस यंत्रणा आली, बऱ्याच गाड्या विरुद्ध दिशेने काढलेल्या आहेत. आता आम्ही जस्ट कोस्टल रोड मधून जस्ट बाहेर पडलेलो आहे, पण अजून बऱ्याच गाड्या आतमध्ये आहेत, पण पोलीस मदत करतात. अँब्युलन्स पोलीस आलेले आहेत तिथे आता. अगदी दिनेशजी सुखरूप आहात. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर पुढारी न्यूजला प्रतिक्रियेसाठी. धन्यवाद.